आढळा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्याचा विचार असून मुख्यमंत्री, पालकमंत्री या विभागातून निवडून गेलेले खासदार, आमदार यांची मदत घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटोळे यांनी दिली आहे। त्यांनी देवठाण गावातील शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असंही श्री पाटोळे यांनी म्हटलं आहे। अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरणासाठी 50-51 वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली त्या शेतकऱ्यांना पुनर्वसन मिळालेलं नाही। ज्या काहींना पुनर्वसन मिळालं त्यांना ताबा मिळालेला नाही आणि काहींना पुनर्वसन मिळालं, ताबा मिळाला, परंतु ते शेतकऱ्यांना त्या शेतात मूळ मालकांनी येऊन दिलेलं नाही। शिवाय सरकारने विशेषतः पाटबंधारे खात्याने ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या वारसांना धरणग्रस्त म्हणजे मोकळ्या द्यायला पाहिजे, त्या दिलेल्या नाहीत। धरणग्रस्त प्रमाणपत्र दिलेले नाहीत। आज 50 वर्ष पार पडले तरी कोणालाही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत आणि नोकरी मिळण्यासाठी धरणग्रस्त प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असते, परंतु हे प्रमाणपत्र काढण्यासाठी पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी अहमदनगर हे अजिबात प्रतिसाद देत नाहीत। प्रचंड हेरपाटे मारावे लागतात। त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व पुनर्वसन मंत्री, या विभागातून निवडून गेलेले आमदार, खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री या सर्वांची मदत घेऊन आढळा धरणाचे संपूर्ण पुनर्वसन व प्रत्येकाची फेर तपासणी करून सर्वांना प्रकल्पग्रस्त दाखले, धरणग्रस्त दाखले देण्यात यावे यासाठी पण पाठपुरावा सुरू केलेला आहे। 100% लोकांना हे धरणग्रस्त सर्टिफिकेट मिळतील असं मी दावा करणार नाही, परंतु जे लोक प्रयत्न करतील, ज्या लोकांची कायदेशीर कागदपत्र आहेत त्यांना निश्चितपणे दाखले मिळतील अशी मला खात्री आहे। त्यापैकी पाठपुरावा करणार असल्याने निश्चितपणे प्रश्न त्याला लावण्याचा आपला विचार आहे। तेव्हा देवठाण गावातील ज्या कुटुंबातील मुले 10वी पेक्षा जास्त शिकलेले आहेत धरणग्रस्त आहेत, परंतु केवळ प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त दाखला काढला नाही म्हणून ते नोकरीपासून वंचित आहेत, अशा लोकांनी एकत्रित येऊन सर्व दाखले मिळवून देण्याचं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे काम करावं, पुढाकार घेतला म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट। याशिवाय कोणत्या शेतकऱ्यांना जमीन मिळाली नाही, पुनर्वसन का मिळाली नाही, मिळाली तर ताबा का मिळाले नाही, यावरही आपण शासन दरबारी आवाज उठवणार आहे।